मेन्सुरेशन टॉपिक आपण स्टार्ट करणार आहोत आज. आपल्याला माहिती आहे की हा मॅथमॅटिक्स पार्ट 2 मध्ये आपल्याला लास्टचा चॅप्टर आहे. अराउंड आपल्याला 10 मार्क्स ह्याला वेटेज आहे. ओके, आता ह्या चॅप्टर मध्ये आपण काय काय पहिला बघितलं ते आधी घेऊया. क्युबॉइड आपण पाहिला आहे. क्युबॉइड म्हणजे काय? इज अ 3 डायमेन्शनल फिगर ऑफ रेक्टँगल. आता लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय की फक्त त्याच्या बाजू घ्यायच्या, लोअर आणि बॉटम आणि टॉप नाही कन्सिडर करणार. म्हणजे लॅटरल सरफेस एरियाचा फॉर्म्युला आपला येतो 2h × l+b. टोटल सरफेस एरिया म्हणजे त्याच्यामध्ये 6 फेसेस सगळे, जो आपला क्यूबॉइड आहे त्याचा अप्पर, बॉटम आणि बाजूच्या ज्या 4 फेस आहेत त्या सगळ्यांचा सरफेस एरिया म्हणजे 2 × lb + bh + lh. व्हॉल्यूम आपला आहे lbh. ओके, सिमिलरली क्यूब इज ऑल्सो 3 डायमेन्शनल फिगर ऑफ अ स्क्वेअर. मग लॅटरल सरफेस एरिया येणार ह्याचा 4l². सेम ज्या ह्या फेसेस आहेत म्हणजे 1 2 आणि हा म्हणजे बाजूच्या 4, फक्त अप्पर आणि बॉटम सोडायचा. त्याला म्हणतो आपण लॅटरल. त्याचा फॉर्म्युला आहे 4l². टोटल सरफेस एरिया आहे 6l². व्हॉल्यूम आहे याचा l3. सिमिलरली सिलेंडर. सिलेंडर काय आहे? कर्व सरफेस एरिया 2πrh. टोटल सरफेस एरिया, कर्व सरफेस एरिया म्हणजे फक्त बाजूचा, त्याच्यामध्येही आपण बॉटम आणि टॉप कन्सिडर नाही करणार. टोटल सरफेस एरिया म्हणजे पूर्णच, म्हणजे टॉप, बॉटम आणि तो सर्क्युलर पूर्ण हा, त्याला आपण काय म्हणतो टोटल सरफेस एरिया 2πr × r+h. व्हॉल्यूम आहे त्याचा πr²h. कोण काय आहे आपला? तुम्हाला माहिती आहे कोण, आईस्क्रीम कोण वगैरे आपण बघितलेलेच आहेत. ते बर्थडे कॅप, बर्थडे कोण असतात ते पण. तरी स्लॅन्ट हाईट म्हणजे ही वाली हाईट असते, ही वाली स्लॅन्ट हाईट आपण ह्याला कन्सिडर करतो, त्याला आपण एल बोलतो. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच असते, रेडियस आपली आर. कर्व सरफेस एरियामध्ये फक्त तुमचा कोणचा हा बाजू येणार, बेस त्याचा कन्सिडर नाही होणार. म्हणजे πrl हा त्याचा कर्व सरफेस एरिया आहे. टोटल सरफेस एरिया πr × r+l आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे 1/3 πr²h. हे सगळे फॉर्म्युले तुम्हाला लर्न असलेच पाहिजेत. त्याचबरोबर स्पियर. स्पियर माहिती आहे, सर्कलचा पूर्ण गोल. सरफेस एरिया ऑफ स्पियर 4πr². व्हॉल्यूम 4/3 πr³. हेमिस्फियर म्हणजे हाफ ऑफ द स्पियर. कर्व सरफेस एरिया 2πr². कर्व सरफेस मध्ये आता समजा की तुमचा हा स्पियर आहे, तर त्याचा पण वरचा जो अप्पर पार्ट असतो तो नाही येणार, फक्त राऊंड. ओके, त्यामुळे 2πr². टोटल सरफेस एरिया मध्ये वरचा अप्पर पण येणार, तो सर्कल शेप मध्ये असतो तोही, आणि परत राऊंड, म्हणजे टोटल सरफेस एरिया 3πr² आणि ह्याचा व्हॉल्यूम आहे 2/3 πr³. आता ह्याच्यामध्ये अजून एक आपण फॉर्म्युला बघतो फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म काय असतो की बघा, आता हा जर ह्याला आपण एवढा कट केला तर जो राहील आपला कोण जो असतो त्याच्या एवढा जर आपण कट केला तर राहिला जो काय असतो तो फर्स्ट टर्म असतो. म्हणजे त्याच्यामध्ये अप्पर एंड आणि लोअर एंड घेतो, त्याच्यामध्ये अप्पर हाईट आणि लोअर हाईट अशा दोन टाईपचे रेडियस बनतात. ओके, तर आता एक्झाम्पल येईल ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते एक्सप्लेन करेन. क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. बघा काय दिलेलं आहे. फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द लार्जेस्ट सिलेंडर फॉर्म व्हेन अ रेक्टँगल पीस ऑफ पेपर 22 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर इज रोल्ड अलॉंग इट्स लॉंगर साइड. काय दिलेलं आहे? आता ह्याच्या हा जो रेक्टँगल आहे, आता रेक्टँगल पेपर समजा की हा तुमचा एक रेक्टँगल पेपर आहे. आता काय सांगितलं 22 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर सांगितलेलं आहे, बरोबर. तर त्याने काय सांगितलं, रोल्ड अलॉंग इट्स लॉंगर साइड. म्हणजे आता समजा की हा तुमचा एक रेक्टँगुलर पेपर आहे, बरोबर. आता ह्या पेपरला मी काय करते, रोल करते अलॉंग विथ द लॉंगर साइड. आता ही याची लॉंगर साइड झाली का? झाली. आता ह्याला आपण काय करूया, रोल करूया. ओके, तर बघा असा रोल झाला का, सिलेंड्रिकल शेप मध्ये रोल झाला. ओके, आता सिलेंडर शेप मध्ये रोल झाल्यानंतर त्याची जी लॉंगर साइड आहे ती ह्या सिलेंडरच्या बेस बेस बनलाय का बघा. लॉंगर साइड जी आहे त्या सिलेंडरचा बेस बनली का? बनलीये, बरोबर. म्हणजेच ही जी तुमची लॉंगर साइड आहे, जेव्हा तुमचा हा सिलेंडर फॉर्म झाला त्यावेळी लॉंगर साइड म्हणजे काय झाला, बेसचा सर्कम्फरन्स झाला का? सर्कम्फरन्स झाला. म्हणजे सर्कम्फरन्स आपला झाला. म्हणजे सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे आपला 2πr, बरोबर. आणि आपल्याला 22 सेंटीमीटर काय दिलेलं आहे, लॉंगर साइड. म्हणजे तुमचा सर्कम्फरन्स किती इथे असणार आहे, 22 सेंटीमीटर असणार आहे. का? आपल्याला काय दिलेलं आहे, लॉंगर साइडने त्याने रोल केलेला आहे.
म्हणजेच तो रोल झाला लॉंगर साईडनी 22 सेंटीमीटरने रोल झाला. म्हणजे खालचा जो तुमचा सिलेंडरचा बेस आहे, म्हणजे कोणता आहे अप्पर किंवा लोअर, तो जो बेस आहे तो कितीचा बनला तुमचा 22 सेंटीमीटर सर्कम्फरन्स झाला त्याचा. बरोबर. मग ह्याच्यावरून आपल्याला आर फाइंड आउट करता येईल का बघा. 2 × 22/7 मल्टिप्लाय बाय आर करा. म्हणजे 22 मल्टिप्लाय बाय 7 होल डिवायडेड बाय 2 × 22. बरोबर. 22 गेट कॅन्सल. 2 × 3.5 म्हणजे ते आर आपल्याला मिळाला 3.5 आर मिळाला. बरोबर. आता आता सांगितले व्हॉल्यूम फाइंड आउट करायला सांगितले सिलेंडरचं. तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे आपला पाय आर स्क्वेअर एच. बघा मी कॅल्क्युलेशन्स करून देणार नाही, फक्त कॉन्सेप्ट सांगणार आहे. ठीक आहे. कारण प्रत्येक प्रश्नाचं कॅल्क्युलेशन करत बसलं तर आपल्याला खूप जास्त वेळ लागेल. म्हणजे कमी वेळेमध्ये खूप जास्त आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळे मी कोणत्याही ह्याचं कॅल्क्युलेशन करून देणार नाही. फक्त कॉन्सेप्ट सांगेल. पाय आर स्क्वेअर दिलेला आहे. आपला काय आहे व्हॉल्यूम. बरोबर. मग आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला आहे आपला पाय आर स्क्वेअर. आर तर आपण इथे फाइंड आउट केला तर 3.5 सेंटीमीटर. ओके. मग आता एच कुठे आहे? जेव्हा हा जो पेपर आहे हा रोल झाला, पेपर जेव्हा आपला रोल झाला तेव्हा त्याची जी शॉर्ट साइड होती, लॉंगर साइडने आपण असा रोल केला बरोबर. जेव्हा त्याची शॉर्ट साइड होती ही त्याची साइड म्हणजे हाईट झाली का सिलेंडरची? झाली का हाईट? झाली. म्हणजेच तुमचं इथे एच आर किती झालं आपल्याला 3.5 आणि एच किती असणार आहे 15 असणार आहे. समजला. मग आता सेम ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. आर इज पाय इज इक्वल टू 22/7. आर आपण आता फाइंड आउट केला 3.5 मल्टिप्लाय बाय 3.5 मल्टिप्लाय बाय एच किती आहे तुमचा 15. आता तुम्ही नॉर्मली कॅल्क्युलेट करू शकता 0.5 आणि मग बाकीचे सगळे कॅल्क्युलेशन तुम्ही करा. जे व्हॉल्यूम येईल त्याला तुम्हाला युनिट द्यायचं आहे सेंटीमीटर क्यूब. युनिट द्यायला विसरायचं नाही. जर तुम्ही युनिट नाही दिले तर 1 मार्क्स डेफिनेटली कट होणार. त्यामुळे जे युनिट आहे ते मस्टच आहे देणं. ओके. आता त्याच्यामध्ये अजूनही सांगते मिस्टेक काय होते. जर इथं तुम्हाला सेंटीमीटर मध्ये एक व्हॅल्यू दिली आणि 1 मीटर मध्ये दिली असेल किंवा 1 मिलीमीटर मध्ये दिली असेल तर मस्ट असतं की सगळ्यांना एकाच युनिट मध्ये घेऊन यायचं. म्हणजे सेंटीमीटर मध्ये तर सेंटीमीटर किंवा मिलीमीटर कुठलं जे आहे सगळ्याच ज्या टर्म्स आहेत त्या एकाच युनिट मध्ये असणं ही खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर युनिट सुद्धा खूप गरजेचं आहे. जर युनिट नसेल 100% 1 मार्क कट. म्हणजे तुमची कॅल्क्युलेशन्स कितीही करेक्ट असू देत 1 मार्क्स जाणार म्हणजे जाणार. समजला हा क्वेश्चन. काय केला आपण सर्कम्फरन्स घेतला. कोणता सर्कम्फरन्स लॉंगर साइड म्हणजे त्याची सर्कम्फरन्स आहे. आर आपण फाइंड आउट केला आणि व्हॉल्यूम व्हॉल्यूम आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला पाय आर स्क्वेअर एच इज केला. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण पुट केल्या आणि आन्सर फाइंड आउट केलं. ओके. आता ह्याच्यामध्ये कोणत्याही वेगळे नंबर आले तर क्वेश्चन बदलत नाही. समजलं. समजलं का सर्वांना? ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा. When a metal cube is completely submerged in water contained in a cylindrical vessel with a diameter 30 centimeter, the level of water rises by 141/19 centimeter. Find the length of edge of cube and total surface area of cube. हा क्वेश्चन कसा करायचा आहे? काय करावं लागेल इथे सांगा. एक आपल्याला सांगितलं सिलेंड्रिकल वेसल आहे. चला आपण एखादी सिलेंड्रिकल वेसल काढून घेऊया. एक काय करू आपण एक सिलेंड्रिकल वेसल काढला. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला ह्याच्यामध्ये वॉटर कंटेन आहे. मग आता समजा की एवढं काहीतरी ह्याच्यामध्ये पाणी असेल असं मी कन्सिडर करते. बरोबर. ओके. आणि काय सांगितलं जेव्हा एक मेटल क्यूब आपण टाकलेला त्याच्यामध्ये बघा. एक मेटल क्यूब इज कम्प्लिटली सबमर्ज इन वॉटर. म्हणजे एक मेटलचा क्यूब जर ह्याच्यामध्ये आपण टाकला. आता समजा की असा काहीतरी तुमचा मेटलचा क्यूब असेल. असं काहीतरी त्याच्यामध्ये एक मेटलचा क्यूब टाकला आहे. जेव्हा मेटलचा क्यूब सबमर्ज झाला तेव्हा वॉटर लेवल काय झाला वाढला, राईज झालेला आहे. मग केवढा वाढला आहे तो कितीने वाढला
समथिंग असा काहीतरी वाढलेला आहे. ओके, तो किती वाढला? 141/99 सेंटीमीटरने वॉटर लेवल राईज झालेला आहे. ठीक आहे, टोटल वॉटर लेवल दिलेला नाही, फक्त आपल्याला वॉटर लेवल राईज केवढा झालेला आहे तेच ह्याच्यामध्ये इथं मेन्शन केलेलं आहे. ओके, आणि आपल्याला सांगितलं काय फाइंड आउट करायचंय, तर ह्या क्यूबचे एज आणि टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करायचंय. मग आता काय काय दिलं आहे, आपल्याला सिलेंडरचा डायमीटर पण दिलेला आहे. म्हणजे हा पूर्ण डायमीटर डी इज इक्वल टू आपल्याला 30 सेंटीमीटर सांगितलेलं आहे. मग आता बघा, जर सिलेंडरचं डायमीटर जर 30 सेंटीमीटर असेल तर रेडियस किती असेल? रेडियस किती असेल? आर इज इक्वल टू हाफ ऑफ द डायमीटर, म्हणजे 15 सेंटीमीटर रेडियस असेल का? असेल. तर आता बघा, हाईट आपल्याला पूर्ण टोटल हाईट तर दिलेली नाहीये, फक्त एवढा राईज झालेला आहे. म्हणजे हा काय असणार आहे, तुमचा एच असेल का बघा, म्हणजे राईज इन व्हॉल्यूम मधला एच असणार आहे. बरोबर, एवढं व्हॉल्यूम काय झालं त्याचं, राईज झालंय का बघा, एवढं व्हॉल्यूम राईज झालं का पाण्याचं, जेव्हा त्याच्यामध्ये मेटल चा क्यूब आपण टाकला तेवढं एवढं व्हॉल्यूम राईज झाले का? झालं. एवढं वॉटर लेवल वर गेला म्हणजे व्हॉल्यूम त्याचं वाढलं गेलं का सांगा, पाण्याचं व्हॉल्यूम वाढलं गेलं की नाही? गेलं ना. म्हणजेच आता व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर स्क्वेअर एच. बरोबर, तर आता आर आपल्याकडे किती आहे? व्हॉल्यूम वाढला, रेडियस काही सेमच राहणार आहे. बरोबर, पाय किती आहे तुमचा? 22/7. आर आहे आपल्याकडे 15 मल्टिप्लाय बाय 15, आणि वॉटर लेवल राईज झालेला आहे केवढा? हा, एवढा. म्हणजे ह्याला आधी आपण काय करूया, मिक्स फ्रॅक्शन आहे त्याला इम्प्रॉपर करूया. 99 प्लस 41 डिवायडेड बाय 99 किती येतो बघा? 0.99. 140 डिवायडेड बाय 99 तुमचा एच आला का? डिवायडेड बाय 99 हा आपला एच झाला. बरोबर, आता ह्याला तुम्ही सॉल्व्ह करा. तर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळेल? जेवढं सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणता येईल तेवढं आणा. किती आन्सर आला? 25 इंटू 250, 15 इंटू 20 किती येतो? 1000 येतो का? 1000 सेंटीमीटर क्यूब आपला व्हॉल्यूम झाला कोणाचा? राईज इन वॉटर लेवलचा आपल्या इथे व्हॉल्यूम झाला. मग आता वॉटर लेवलचा जेवढा राईज झालेला आहे त्यालाच आपण काय करणार आता? त्याला क्यूब सॉरी व्हॉल्यूम ऑफ क्यूब असणार आहे का? व्हॉल्यूम ऑफ वॉटर लेवल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्यूब, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ राईज इन वॉटर लेवल इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ क्यूब येईल का? मग आता हा कोणाचा क्यूब आहे? 1000 कशाचा क्यूब आहे? 10. म्हणजे याला आपण काय करणार? एल क्यूब इज इक्वल टू 1000 झाला. एल आपल्याला किती मिळाला? 10 मिळाला. 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर मिळाला आपल्याला. म्हणजेच लेंथ ऑफ क्यूब आपल्याला मिळाला 10 सेंटीमीटर. आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब तुम्ही फाइंड आउट करा. एल 6L स्क्वेअर म्हणजे किती येतं बघा? 6 इंटू 10 स्क्वेअर, 6 इंटू 100, 600 सेंटीमीटर स्क्वेअर. ठीक आहे, हे लिहायला फक्त इथे विसरायचं नाही. समजलं? ओके, समजलं का? नेक्स्ट, आता इथे बघा काय दिलेलं आहे. द रेशो ऑफ बेस एरिया and the curve surface area of a conical tent is 40:41. If the height is 18 centimeter, find the air capacity of the tent in term of pi. आता बघा, आपल्याला आन्सर जे हवं आहे ते पायच्या टर्म मध्येच हवं आहे, म्हणजे तिथं पायची व्हॅल्यू आपल्याला पुट करायची काही गरज नाहीये. आता एअर कॅपॅसिटी म्हणजे काय फाइंड आउट करायचे सांगा? एअर कॅपॅसिटी म्हणजे काय असते? व्हॉल्यूम. बरोबर, आता कोन जो आपला आहे, आता कोन एक काढूया आपण. हा आपला एक कोन दिलेला आहे. ओके, आता हे कोन मध्ये कोनचा हा बेस आहे. बरोबर, ह्या बेसचा एरिया किती सांगितलंय आपल्याला? बेस आणि कर्व सरफेस एरिया म्हणजे हा वाला जो कर्व सरफेस एरिया आहे ह्याचा
रेशो आपल्याला दिलेला आहे 40:41. बरोबर. मग आता बेस कोणत्या शेपमध्ये असतो आपला? सर्क्युलर शेपमध्ये असतो का? असतो? तर आपण काय घेणार पाय आर स्क्वेअर आणि कोनचा कर्व सरफेस एरिया ऑफ कोनचा फॉर्म्युला काय आहे? पाय आर एल. बरोबर. हा कशाचा फॉर्म्युला आहे? कर्व सरफेस एरिया. आणि आपल्याला ह्या दोघांचा रेशो दिलेला आहे. रेशो ऑफ कर्व सरफेस एरिया ॲट बेस. म्हणजे आपण काय इथं घेऊया? बेस अपॉन कर्व सरफेस एरिया. इज इक्वल टू 40/41 हे आपल्याला गिवन आहे. बरोबर. आता बघा बेसचा आपण फॉर्म्युला पुट करू इथे पाय आर स्क्वेअर आणि कर्व सरफेसचा फॉर्म्युला आहे आपला पाय आर एल इज इक्वल टू 40/41 झाला. पाय पाय गेट कॅन्सल. एक आर इथला आर एक गेला म्हणजे आर अपॉन एल किती मिळाला आपल्याला? 40/41. म्हणजेच आर इज इक्वल टू 40/41 इंटू एल ही आपल्याला आरची व्हॅल्यू मिळाली का? येस. तर आता आपल्याला एअर कपॅसिटी फाइंड आउट करायची आहे. हाईट ही दिलेली आहे. मग आता इन टर्म ऑफ पाय बरोबर. तर आपल्याला आर तर फाइंड आउट करायचा आहे. मग आर आता कसा फाइंड आउट करणार आपण? आर पण आपल्याला मिळाला तो एलच्या टर्म मध्ये मिळाला. बरोबर का? आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे आपला? 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बरोबर. व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता आर पण आपल्या एलच्या टर्म मध्ये आला. म्हणजेच आपल्याला परत स्लॅन्ट हाईट वाला फॉर्म्युला इथे यूज करावा लागेल. एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आता एच किती आहे आपल्याकडे? 18 स्क्वेअर. 18 चा स्क्वेअर किती आहे रे? काम करू इथं स्क्वेअरिंगच बोथ आहे डायरेक्ट करूया. म्हणजे एल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. आता इथे घेणार एल स्क्वेअर इज इक्वल टू 18 चा स्क्वेअर प्लस 40/41 एल होल ब्रॅकेट स्क्वेअर. समजला? मग आता तुम्हाला एल ची व्हॅल्यू फाइंड आउट करता येईल का बघा? एल स्क्वेअर मायनस 40/41 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 18 स्क्वेअर. आता ह्यांना सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला एल मिळेल का बघा? मिळेल. किती येतं बघा जरा सिम्प्लिफाय करा. 40 चा स्क्वेअर किती आहे? 1600 1600 एल स्क्वेअर आणि 41 चा स्क्वेअर किती आहे? 1681 हा 1681 इज इक्वल टू 18 चा स्क्वेअर किती आहे? 324. 324 आहे का? हा आहे का? किती आहे? ओके. तर चला आता ह्याला आपण काय करू? सिम्प्लिफाय करूया. 1681 एल स्क्वेअर मायनस 1600 एल स्क्वेअर अपॉन 1681 इज इक्वल टू 3241 सॉरी 324. म्हणजेच इथे काय येणार बघा 81 एल स्क्वेअर इज इक्वल टू 1681 इज इक्वल टू 324. आता टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड करा. म्हणजे काय इथे मिळेल आपल्याला इथे 9L अपॉन 41 मायनस इज इक्वल टू 18. आता 9L इज इक्वल टू 18च आहे ना? हा 18 मल्टिप्लाय 41 अपॉन इकडे 9 डायरेक्टच ते डिवाइड करते. म्हणजे एल इज इक्वल टू इथे 9 करा 9 1 9 2 जा. स्लॅन्ट हेड तुम्हाला इथे किती मिळाली? 41 इंटू नाहीतर अशी ठेवली तरी चालेल कारण आपल्याला आर परत फाइंड आउट करायचा आहे. आरच्या ठिकाणी हीच व्हॅल्यू आपण ठेवू. आर एलच्या ठिकाणी म्हणजे 40/41 मल्टिप्लाय बाय 2 इंटू 41. 41 गेट कॅन्सल. आर इज इक्वल टू 80 आला. आला R80. आता R80 आला. व्हॉल्यूम आपण फाइंड आउट करू शकतो. व्हॉल्यूम इज इक्वल टू पाय/3 सॉरी 1/3 पाय आर स्क्वेअर एच. आता फक्त आपण काय करायचं आहे? पायची व्हॅल्यू पुट करायची नाही.
आर आणि एच फक्त ह्याच्यामध्ये पुट करायचं. समजलं का? पाय आर आपला 40 × 40 आहे. 40 आहे ना? 80 आहे. आर किती मिळाला आपल्याला? 40 की 80? 80 मल्टिप्लाय बाय 80. एच आहे आपल्याकडे 18. 1 जा 6 जा. बाकीचं सगळं कॅल्क्युलेशन करा. 6400 इंटू 6 करा अँड पाय. जे तुमची व्हॅल्यू येईल ते तुमचा व्हॉल्यूम असणार आहे. समजला? समजला का क्वेश्चन हा? काय करायचंय समजला? पहिला काय केला, दोघांचा रेशो घेतला, रेशोवरून आपल्याला आर ची व्हॅल्यू मिळाली. आर ची व्हॅल्यू आपण काय केली, एल स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर, एल स्क्वेअर इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर मध्ये पुट केली आणि आपल्याला एल फाइंड आउट झाला. एल किती मिळाला आपल्याला? 2 × 14 म्हणजे 82 आपल्याला एल मिळाला. तीच व्हॅल्यू आपण इकडे पुट केली परत आर मध्ये आणि आपल्याला आर इकडे आपल्याला 80 मिळाला आणि 80 आर आहे, एच आपल्याला 18 सेंटीमीटर दिलेला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज आपण पुट केली आणि व्हॉल्यूम फाइंड आउट केला कोनिकल टेंटचा. समजलं? एअर कपॅसिटी म्हणजेच आपला असतो व्हॉल्यूम. आणि खाली तिथे परत तुम्हाला आन्सर कम्प्लीट करायचा आहे. एअर कपॅसिटी ऑफ कोनिकल टेंट इज इक्वल टू, जे तुमचं आन्सर आलेलं आहे ते पायच्या फॉर्म मध्ये लिहा आणि सेंटीमीटर क्यूब, कारण आपल्याला आन्सर सेंटीमीटर युनिट सेंटीमीटर दिलेला आहे, तर तिथे सेंटीमीटर क्यूब हे लिहायला युनिट विसरायचं नाही. जर युनिट नाही 1 मार्क्स कट. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. An open container made up of a metal sheet in the form of a frustum of a cone of height is 8 centimeter radii of its lower and upper end as 4 centimeter and 10 centimeter respectively. Find the cost of oil which can completely fill the container at the rate of 50 per liter. Also find the cost of a metal used if it is a cost rupees 5 per 100 centimeter square. आता एक फ्रस्टम ड्रॉ करून घेऊया आपण. अप्पर एंड लोअर एंड अप्पर सांगितलं ना, म्हणजे आपला हा असा असणार आहे. असं असेल का रे? आता फ्रस्टम मध्ये 2 रेडियस असतात. ह्याला मी R2 घेते, ह्याला आपण R1 घेऊया, किंवा असं उलट केलं तरी चालेल. ह्याला R1 घेऊ, ह्याला R2 घेऊया. ओके, आहे का? मग आता बघा, R1 आपल्याला किती दिले? लोअर एंडचा रेडियस किती आहे? 4 आहे. म्हणजे इथे आपला R2 किती आहे? 4 सेंटीमीटर आहे. अप्पर एंडचा रेडियस किती आहे? R1 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर आहे. बरोबर. फाइंड द टोटल कॉस्ट ऑफ ऑइल. आता ह्याच्यामध्ये पूर्ण ऑइलने भरलेला आहे. आता हा जो आहे कम्प्लीटली फिल्ड विथ ऑइल सांगितलेला आहे. बरोबर. म्हणजेच ह्याचा जो व्हॉल्यूम आहे तोच ऑइलचा व्हॉल्यूम असणार आहे का? असणार आहे का? आता बघा, अजून काय सांगितले आपल्याला, की जी कॉस्ट आहे ही आपल्याला पर लिटर दिलेली आहे. बरोबर. म्हणजे जे आपला आन्सर येईल ना त्याला पण आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. जे व्हॉल्यूम आपल्याला मिळेल तो व्हॉल्यूम आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करता आला पाहिजे. युनिट सगळे आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेले आहेत. हे गोष्ट फक्त लक्षात ठेवायची. 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. हे फक्त लक्षात ठेवायचं. ओके, जे आन्सर येईल त्याला आपण 1000 ने डिवाइड करणार आहोत. मग आता R1 दिलेला आहे, R2 दिलेला आहे आपल्याला. तर व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टमचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? फ्रस्टमच्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे याचा? 1/3 पाय आर एच इंटू काय असतो? R1 स्क्वेअर प्लस काय? पाय एच, सॉरी पाय एच आहे ना, व्हॉल्यूम नाही, सॉरी. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2 आहे का? फ्रस्टमचा फॉर्म्युला आहे का? 1/3 पाय एच इंटू R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर प्लस R1 इंटू R2. मग आता ह्याच्यामध्ये व्हॉल्यूम आपण पुट करा, सॉरी व्हॅल्यूज पुट करा. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ काय असणार आहे आपला? ऑइल असणार आहे का? मग ह्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल का बघा. 1/3 22/7 करा.
एच किती आहे आपल्याकडे, हाईट किती दिली आहे, हाईट इज 8 सेंटीमीटर आहे, नाही हाईट आहे 8 सेंटीमीटर हाईट आहे. R1 किती आहे आपला, R1 किती घेतला तुम्ही, 10 स्क्वेअर घेतला ना, प्लस R2 4 स्क्वेअर प्लस 10 इंटू 4, किती आन्सर येतं बघा, 1/3 22/7 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 10 स्क्वेअर 100 प्लस 16 प्लस 40, किती आन्सर आलं, 154. 1/3 7 मल्टिप्लाय बाय 8 मल्टिप्लाय बाय 156 येणार ना, 156 आहे ना, बरोबर का, 156 आला का, 100 प्लस 16 प्लस 156 आला. आता बाकी सगळं तुम्ही ह्याला रेड्यूस करा आणि कॅल्क्युलेट करा. 5 1 जा 5 2 जा येणार आहे ते 52, आणि मग परत ह्याचं व्हॉल्यूम फाइंड आउट करा. ह्याचं जे व्हॉल्यूम असेल तेच तुमचं काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ ऑइल असणार आहे, बरोबर. मग आता परत आपल्याला काय सांगितलेलं आहे, पर लिटर. आता जे ह्याचा आन्सर येईल ना, ते तुम्हाला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, 44 04 100 114 मल्टिप्लाय बाय परत 8 करा, 8 4 जा 52 3 कॅरी 32 प्लस 55 3 कॅरी प्लस 3 11 प्लस 1 12 1 2 5 2 डिवायडेड बाय परत 7 येईल ना, 7 ला डायरेक्ट डिवाइड करा, 7 1 जा 7 5 जा 7 9 जा 2 आले 7 जा 7 5 51 9 जा 2 आला इथे 2 plus 5 3 जा 4 42 6 जा 1936 सेंटीमीटर क्यूब आपला काय झाला, व्हॉल्यूम झाला, बरोबर. व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ हे आहे, लिटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे 1000 आपण त्याला डिवाइड करणार का, 1 लिटर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब आहे, म्हणजे तुमचा आन्सर इथे येणार, अरे 1.936 लिटर हे काय व्हॉल्यूम ऑफ हे आहे, कोण ऑइल आहे. मग आता ह्याला कॉस्ट ऑफ ऑइल फाइंड आउट करायचं आहे. कॉस्ट ऑफ ऑइल किती असणार याची, 1.936 मल्टिप्लाय बाय 50 करणार, ओके. जे आन्सर येईल ते तुमचं कॉस्ट ऑफ ऑइल इन रुपीज असणार आहे, ओके. आता काय सांगितलं परत, ऑल्सो फाइंड द कॉस्ट ऑफ मेटल विच इज मेटल इज युज्ड टू कॉस्ट ₹5 पर 100 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला काय करायचं इथे, कॉस्ट ऑफ मेटल शीट पण किती इथे लागली आहे ते पण फाइंड आउट करायचं आहे. मग आता हे तुमचं व्हॉल्यूम झालं, आता इथे मी थोडंसं इरेज करत आहे. आता मेटल शीट यूज करायची आता, म्हणजे बघा हा तुमचा काय सांगितलेला आहे आपल्याला, हा जो फ्रस्टम आहे तो अप्पर एंडला काय आहे, ओपन आहे, बरोबर. म्हणजे वरचा पार्ट त्याचा ओपन आहे. हं? आणि आपल्याला मेटल जी शीट आहे ती किती लागली असणार आहे, एक तर पूर्ण त्याचं कर्व सरफेस आणि एक त्याचा आपण बेस घेणार, बरोबर. तेवढी आपल्याला मेटल शीट लागली असणार आहे का, लागली असेल का. मग ह्याचा जो टोटल सरफेस एरिया किती येणार, पाय किती येणार याचा फॉर्म्युला. मग आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, ह्याचा टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करावा लागेल, म्हणजेच ह्याचा लोअर बॉटम आणि हा, म्हणजे ह्याचा फॉर्म्युला आपल्याला काय मिळेल, पाय एल इंटू R1 प्लस R2 प्लस पाय आर, आपण बेसला R2 कन्सिडर केलं होतं ना, मग जो बेसचा जो एक सर्कल आहे तो कन्सिडर करणार, म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल पाय एल इंटू R1 प्लस R2 प्लस पाय आर स्क्वेअर, ह्याचा फॉर्म्युला आपण यूज करणार आणि आपण एरिया फाइंड आउट करणार ह्याचा, आणि जेवढा एरिया असेल तेवढंच आपल्याला मेटल शीट इथे लागली असणार आहे. व्हॅल्यूज इथे पुट करा.
एल आपण फाइंड आउट केला होता का रे? एल फाइंड आउट केला होता? नव्हता केला. मग आता एल पण आपल्याला फाइंड आउट करावं लागेल फ्रस्टमसाठी. एलचा फॉर्म्युला काय इथे? स्क्वेअर रूट ऑफ एच स्क्वेअर प्लस R2 मायनस R1 होल ब्रॅकेट स्क्वेअर करावं लागेल ना? लागेल का करावा? मग किती येईल? एल आपला किती आहे? एच आहे आपला 8 स्क्वेअर प्लस R2 किती आहे आपल्याकडे? R2 10 घेतला होता ना आपण? 10 मायनस 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 64 प्लस 36 10 एल आपल्याला मिळाला इथे टेकिंग स्क्वेअर रूट बोथ साइड केला तर आपल्याला 10 आपल्याला एल मिळाला. आता एल 10 आहे इथे 10 पुट करा. R1 प्लस R2 म्हणजे 10 प्लस 4 प्लस पाय 22/7 मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर R2 स्क्वेअर R2 किती होता आपल्याकडे? 4चा स्क्वेअर होता. बरोबर का? 22/7 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 14 प्लस 22/7 मल्टिप्लाय बाय हा आला तुमचा 16. 22/7 कॉमन काढा आणि आतमध्ये याची ऍडिशन केली तरीही चालते. 140 प्लस 16 आणि जस्ट सिम्प्लिफाय करा. 22/7 मल्टिप्लाय बाय 156 करा म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू मिळेल. समजलं? ओके. आणि जो आपला आन्सर असणार आहे त्याला फक्त तुम्ही काय करणार आहात? 5 रुपीजनी पर 100 सेंटीमीटर्स क्यूब आहे म्हणजे त्याला फक्त तुम्ही मल्टिप्लाय करणार आहात किती रुपीजने? 5 रुपीज पर 100 आहे म्हणजे ह्याला आधी डिवाइड बाय 100 करून घ्या. तुम्हाला जी व्हॅल्यू मिळेल त्याला फक्त तुम्ही 5 ने मल्टिप्लाय करणार. समजलं? म्हणजे काय असणार ती तेवढी मेटर शीट आपल्याला लागलेली आहे हा फ्रस्टम बनवण्यासाठी. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन